ग्रामीण टी अशी कोणतीच टुर्नामेंट नाही जिथे वाशिवली संघाचं नाव मात्र आवर्जून घेतलं जात नाही. वाशिवली संघाने देखील सातत्यानं सुरेख कामगिरी केली आहे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाले. टीम वडवळ संघाकडनं अंकुश आणि प्रशांत. अंकुश साळके हा एक घातक असा विस्फोटक फलंदाज आहे, तर प्रशांत हा शांत पद्धतीने मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत असलेला फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तो गोलंदाजच्या उंबरड्यावरती गोलंदाज वाशिवली संघाचा निखिल पाटील, मॅन फ्रॉम वाशिवली. हा जलद गतीनं वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार. गेम मात्र थोड्याच वेळात ऑन होईल. पंचांच्या डाव्या बाजूने आपण बघतोय गोलंदाजानं सुरुवात केली आहे. 10-12 पावलांचा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती अंकुश, ज्याला धावांच्या गतीचा आता स्पीड वाढवायचा आहे. P1चं हे षटक, दोनच क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आपण बघतोय, आणि या दोन क्षेत्ररक्षकांना भेदून आता सीमारेषेच्या बाहेर चेंडू देखील मारायचा आहे. मॅच मात्र सुरू होते. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन तयार. पहिल्या चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय. रात्रीची वेळ आहे आणि या प्रकाशामध्ये अर्थातच होतं एक बिग बिग हिट. अर्थातच माजी आमदार ट्रॉफीचा हा दमदार षटकार. तलवार एक धारी होती, शिवबा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शिवबा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा, माझा छत्रपती शिवाजी भारी होता. ज्याची आज जयंती आहे. पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. पहिल्या चेंडूवरती षटकारानं खातं खोललंय फलंदाज अंकुशनं. दुसरा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला आणि हा चेंडू विसावला रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली सांगता. आता मात्र खऱ्या अर्थाने युद्धाची सुरुवात झाली आहे. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. अंकितजी तांबडे आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं पंच म्हणून आमदार चषकामध्ये दमदार असं काम करताना. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस काव कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर चेंडू जाईल आर पार. लाजबाब कडक षटकार. तर प्रमोदजी बैलमारे साहेबांकडनं अंकुश या फलंदाजासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय प्रमोदजी बैलमारे यांना देखील आमंत्रण असेल. आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील स्वागत आहे. निखिल शेठ बारट यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. काटरंग संघाचे अतिशय घातक गोलंदाज आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे हा सामना संपल्यानंतर त्यांची मॅच देखील पाहायला मिळेल. त्यांचं देखील स्वागत आहे. अर्थातच अध्यक्ष देखील आहेत. साहेबांना विनंती आपण यायचे. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर आपण स्कोर कार्डकडे विचार केला. 3 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती आणि 12 हा आकडा आठवण करून देतो एक चाणक्य नेतृत्वाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थातच आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर. आठवण झाली 12 या आकड्यावरती त्यांची, कारण की त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आदरणीय मान्य श्री संतोषजी बैलमारे साहेबांनी या विभागामध्ये चांगली कामगिरी केली आणि चांगलं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक यशस्वी कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं सन्माननीय संतोषजी बैलमारे यांच्या या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. यावेळी चेंडू हवेमध्ये, बॅटची कडा मात्र घेतली गेली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र चूक करणार नाही. पण पहिल्याच चेंडूवरती प्रशांत मात्र बॅक टू द पॅव्हलियन, ज्याच्या वैयक्तिक पहिल्याच चेंडूवरती त्याचा बळी घेतला गोलंदाज निखिल पाटीलनं. पहिला हादरा, पहिला झटका टीम वडवळ संघाला प्रशांतच्या बॅटमधनं.
तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय विशाल सप्पाळ. एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे ज्यानं बरीचशी मैदानं गाजवलेत. कोयना प्रीमियम लीगचा हा एक मोठा फलंदाज, त्या ताकदीचा गोलंदाज म्हणून याची ओळख. पण आज माजी आमदार ट्रॉफीमध्ये त्याचा खेळ मात्र कशा पद्धतीने होतोय हे देखील पाहिलं जाईल. चांगला चेंडू फेकला गेला, आपल्या भातातील ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाजानं, चेंडूला सन्मान देण्यास भाग पडलं. पण या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक यावेळेस प्रगतीपथावरती पाहायला मिळालं. 14 धावा पहिल्या षटकामध्ये वडवळ संघाच्या धावफलकावरती लागल्यात. पण याकरता महत्वाचा एक गडी तंबूच्या आसराला परतलाय प्रशांतच्या स्वरूपात. ऐकू एक सुमधुर संगीत. अर्थातच माजी आमदार चषक 2022 हे माध्यम निश्चितच माजी आमदार चषक गाजतंय आणि गाजवला देखील जातोय या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, मान्यवरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सर्वांचं या सोहळ्यामध्ये मी सहर्ष असं स्वागत करतो ज्यांनी आत्ताच आपले हँडसेट ओपन केलेत, जे स्मार्ट TV वरती हा सोहळा पाहतात. यूट्यूबच्या माध्यमातून 24 इव्हेंट यांची साथ आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली आहे. उशिरा हँडसेट ओपन करणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना वडवळ विपक्ष जय मल्हार वाशिवली या दोन संघामध्ये पहिल्या फेरीचा तिसरा सामना आहे. पहिलं षटक मात्र मार्गस्थ पाहायला मिळालं. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ पहिला चेंडू फेकतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अतिशय देखणा दर्जेदार पॅरेलल पद्धतीचा ब्रँडेड षटकार अंकुशच्या बॅटमधला. अंकुशचं जर आपण वर्णन पाहिलं, पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करताना ज्या बॅटमधनं षटकार आला होता, आता दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती त्यांनी देखील आक्रमण केलंय आणि षटकार देखील मारलाय. यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मध्ये चेंडू पाहायला मिळतोय, जिथे लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं. फक्त एक धाव मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या माध्यमातून टोटल 21 हा आकडा स्कोअर कार्डवरती आलाय. अर्थातच हिंदू संस्कृतीमध्ये या आकड्याला खूप सारं महत्त्व आहे. 21 म्हणजे 21 दुर्वा, 21 नारळ, 21 मोदक आपण गणरायाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच गणरायाच्या चरणी या स्पर्धेसाठी साकडं देखील घातलं गेलं का स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी, कोणतेही विघ्न या स्पर्धेसाठी येऊ नये. पण त्याच 21 आकड्याचं रहस्य 786 ची जर आपण बेरीज पाहिली तर 21 आकडाच आपल्याला पाहायला मिळेल. असा शुभ की अशुभ, वाशिवली की वडवळ या संघामध्ये चालू असलेला थरार आपल्या समोर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज विशाल, जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. यावेळेस ॲपिल मात्र जोरदार पाहायला मिळतीये. या चेंडूवरती वाईटचा इशारा येतोय पंचांचा आणि +1 म्हणजे 2 धावांनी धावफलकावरती वाढ होईल. म्हणजे 21 आकडा शुभ ठरतोय तो टीम वडवळ संघासाठी आणि अवंतर 2 धावा धावफलकावरती नोंद झाली आहे. टोटल 23 धावा धावफलकावरती पूर्ण होत्यात. जर या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय हे देखील पाहिलं जाईल. स्ट्राईक एंडवरती यावेळेस अंकुश पाहायला मिळतोय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरनं उसळी घेतोय, सरळ विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अंकुश मात्र या चेंडूकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिला आणि पाहतच राहिला आणि या चेंडूच्या प्रेमात देखील पडलाय. हा महिना आहे प्रेमाचा. 14 फेब्रुवारी आत्ताच साजरी झाली आहे आणि आज खऱ्या अर्थाने 19 फेब्रुवारी अतिशय जल्लोषानं, अतिशय विविध कार्यक्रमांना मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कारण की आज मात्र खऱ्या अर्थानं राजाची जयंती 19 फेब्रुवारी इतिहासामध्ये या तारखेची नोंद आहे आणि या तारखेला देखील तेवढं स्थान दिलं गेलंय. हा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेला गोलंदाज अंकुशला. अंकुशच्या या धावांच्या गतीला अंकुश लावलाय गोलंदाज सौरभ, मॅन फ्रॉम वाशिवली या गोलंदाजानं.
आणखीन एक उतुंग फटका, घुटना टेक, तमाशा देख. तमाशा केला गोलंदाजाचा, षटकारानं खातं मात्र यावेळेस ओपन करतोय पुन्हा एकदा अंकुश, ज्यानं गतीला आता वाढवण्याची सुरुवात केली. ऐकू एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. तर सन्माननीय खालापूर नगरीचे नगरसेवक सन्माननीय दिनेशजी फराड साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांना मी आमंत्रित करतो. माजी आमदार चषक 2022 या माध्यमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अमोल शेठ बैलमारे यांचं देखील स्वागत मी करू इच्छितो. त्यांना देखील आमंत्रण करतो आपण यायचंय. टोटल धावपलकर धावा आहेत त्या 29 29. बघा जोश किती आणि उत्साह किती पाहायला मिळतोय. अपील कदाचित गोलंदाजानं करणं अनिवार्य होतं पण क्षेत्ररक्षक करतोय. पण 29 या आकड्यावरती आता खेळ थांबलाय दुसऱ्या षटकाचा. 29 या आकड्याचं रहस्य मी नक्कीच सांगेल. 4 वर्षानंतर याच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हा 29 आकडा आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याच्यासाठी वाट पाहावी लागते ती टोटल 4 वर्षाची. आणि 5व्या वर्षात 29 आकडा आपल्याला फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळतो. असं वाटतं कधी कधी हा महिना कमी का केलाय, त्याचं देखील मी नक्कीच उदाहरण सोडविल. पण 29 आकडा धावपलकावरती आलाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील पाहायला मिळतोय जीवन शिंदे. पण त्याआधी संधी नक्की आपण डीजे ऑपरेटरला देऊया. आणि त्याचं देखील काम अतिशय दर्जेदार होतं. उत्तम दर्जाचं संगीत ज्याच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. तर नक्कीच काही क्षणाआधी आपण आदित्य ताई तटकर यांना देखील या व्यासपीठावरती पाहिलं. आदरणीय संतोषजी बैलमारे यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं या सोहळ्यामध्ये. ते देखील सहभागी झाले. आज बिजी शेड्यूल आहे. प्रत्येक मान्यवर विविध ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कार्यक्रमासाठी आवर्जून पाहायला मिळतोय. पण त्यातूनही टाइम काढून आदिती ताई या व्यासपीठावरती आल्या आणि खेळाडूंचं मनोगत देखील त्यांनी सांगितलं. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्यात. पण या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने टोटल 30 धावा धावपलकावरती आल्यात. तर निश्चितच कदाचित येणाऱ्या 3 दिवस रात्री या सामन्यामध्ये पार्थ पवार साहेबांचं देखील आगमन होईल. त्याचबरोबर सन्माननीय सुनील अण्णा शेळके साहेबांचं देखील दमदार असं या व्यासपीठावरती आगमन होणार आहे. निश्चित त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. डीजे ऑपरेटर आमचे माऊली डीजे मॅन फ्रॉम सावरोळी ऋषभ शेठ बैलमारे आयोजक आहेत आणि डीजे सुद्धा सुंदर वाजवतात. यावेळेस चेंडूच्या गतीला मात्र वेग होता. अचूक टप्प्यावरती चेंडू देखील फेकला गेला. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या लाईनमध्ये चेंडूला भन्नाट वेगानं आपण पाहिलं. जीवन शिंदे या खेळाडूचं देखील वैशिष्ट्य आहे. अष्टपैलूधारीचा हा खेळाडू विविध ठिकाणी विविध टीममधनं देखील पाहायला मिळतं. ओपन क्रिकेटचा बराचसा अभ्यास देखील या खेळाडूला आहे. पण आज मात्र वाशिवली संघाच्या ग्रामीण टीममधनं आपला खेळ दाखवतोय. आपल्या घरच्या नावासाठी, आपल्या घरच्या मातीसाठी, अर्थातच आपल्या गावाचं नाव उंचावताना आपल्याला पाहायला मिळणारा हा गोलंदाज जीवन शिंदे यावेळेस सुरेख चेंडू फेकतोय. आतापर्यंत त्याचे 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. निश्चितच रायगड प्रीमियम लीग 2022च्या या वर्षीच्या सोहळ्यामध्ये त्याच्यावरती जास्त पॉइंट्सची बोली लागली गेली होती. यावेळेस बॅटची लिजिंग एज घेतली होती. आवाज इथपर्यंत आला आणि चेंडू विसावल्या शिक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा हादरा टीम वडवळ संघाला. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे बावली. नक्कीच आवाज कोणाचा? आवाज राष्ट्रवादीचा. विकासाच्या गंगेला झपाट्यानं वाहणारा एकमेव असं नेतृत्व संतोषभाई बैलमारे. पुरस्कृत माजी आमदार चषक 2022 हा सोहळा भव्य डे नाईट क्रिकेटचा
हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल. यावेळेस चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ज्ञानेश्वर मात्र खेळपट्टीवरती गेलाय. धावफलकावरती धावा त्या टोटल 31. सुरेख चेंडू, भन्नाट वेग, अचूक टप्पा, तिकट मारा. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज जीवन शिंदेला. या चेंडूवरती मात्र फलंदाज काही करू शकला नाही. फक्त औपचारिकता पाहायला मिळाली त्या चेंडूवरती. आतापर्यंत खर्च केल्या धावा जीवन शिंदेनं फक्त 2. पूर्णपणे हँडब्रेक केसला या षटकामध्ये धावांच्या गतीचा. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खणून काढला मी तर म्हणेल. सन्मान देण्यास भाग पाडला होता या देखील चेंडूवरती. पण चित्याच्या चपळाईनं हारण्याच्या गतीनं फक्त 1 धाव होती. तिथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. फलंदाज ज्ञानेश्वर आणि फलंदाज अंकुशनं. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद टीम वडवळ संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती 33 वाशिवली संघाच्या विरोधात. ऐकू एक सुमधुर संगीत. टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वडवळ संघाचे मात्र 2 महत्वाचे गडी तंबूच्या आसराला परतले. चौथ्या षटकाचा खेळ आपल्या समोर येतोय. स्लागोरचं हे षटक तोडझोड मारफाट अर्थातच या षटकामध्ये पाहायला मिळेल. खालापूर परिसरातील वाशिवली संघाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रवीण शिंदे उर्फ मलिंगा ची ॲम ऍक्शन मात्र पाहण्यासारखी आहे. या पहिल्या चेंडूवरती चौथ्या षटकातील गोलंदाज स्वागत केले अंकुशनं. षटकारानं बिग हिट. यस डीजे थँक्यू. तर षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरड्यावरती फलंदाज अंकुश आणि 16 चेंडू 40 धावांचं योगदान देणारा अंकुश चाळके मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. माझे साथी गुणलेखक जे चांगले समालोचक आहेत. कर्जत परिसर रायगड परिसर असा कोणता कोपरा नाही ज्या मंचावरती आपण अर्थातच मयुरेश सरांना पाहिलं नाही. ते आता मात्र गुणलेखाच्या भूमिकेमध्ये यावेळेस आणखीन एक उत्तुंग आसमानी तुफानी सुलतानी गगनचुंबी
लाजवाब माजी आमदार चषकातला दमदार षटकार. निश्चितच संघाच्या मात्र 51 धावा धावफलकावरती लागल्यात, तर वैयक्तिक धावा धावफलकावरती आहेत 46 अंकुशच्या. ऐकूया एक सुमधुर संगीत. यस, आई एकविरेचं हे गीत आठवण होऊन देते, आठवण करून देते. खंडाळ्याच्या घाटातनं लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती बसलेली आई एकविरा, जिचं लोकप्रिय गीत. अमोल जाधव ज्या गीताचे गायक आहेत, ज्यांना डोळ्यांना पाहता येत नाही पण सुंदर आवाजाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून हे गाणं आपण नक्कीच ऐकलं असेल. लाजवाब कामगिरी केली या गाण्यानं, रेकॉर्ड ब्रेक कामगिरी या गाण्यानं झाले. लकी पाटील मला सांगतात हे गाणं ऐकल्यानंतर मन प्रफुल्लित होतं. लागोपाठचे 3 षटकार मात्र या षटकामध्ये आलेत, पण आता मात्र गोलंदाजीचा एंड बदललाय. आणखी एक बॅकफूट वरती जाऊन पंच केलंय, पूल केलंय आणि पहिल्या 50 धावा आजच्या रात्री दिवस रात्रीच्या खेळामध्ये माजी आमदार चषकाच्या या सोहळ्यामध्ये अंकुशच्या बॅट मधून आल्यात. अंकुशला विनंती असेल आपली बॅट मात्र वर करा. 50 धावांची लाजवाब वैयक्तिक इनिंग ज्याच्या बॅट मध्ये साकारली. सन्माननीय श्याम मरागजे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या 50 धावांसाठी अंकुश चाळके याला. अक्षय सप्पाळ साहेबांकडनं देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं अंकुश साठी. सन्माननीय अमोलजी बैलमारे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. प्रमोदजी बैलमारे देखील पारितोषिक लावले गेले, एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं. टोटल 57 धावा धावफलकावरती आहेत. आता तोच का हा वाशिवली संघ. असं प्रेक्षकांना प्रश्न पडला, ज्यानं तालुका वाईज संघाला देखील धूळ चाकली आणि हा फटका मात्र थोडासा क्षेत्ररक्षक चूक करताना पाहायला मिळतोय. फटका मात्र सुरेख होता, फटक्यामध्ये वाघाची धाड होती आणि चित्याची चपळाई देखील पाहायला मिळाली. फटका गेला कावकार रिजनच्या बाहेर, 4 धावा देऊन चौकार. तर सानवी 11 वडवळ संघ मात्र खेळ करतो, ज्याचे पॅकर्स आहेत आमचे सुजितजी देशमुख साहेब. शिंदे साहेब आमचे या संघाचे फ्रँचायझी आहेत. सानवी 11 वडवळ संघानं मात्र खेळ होतो या संघाचा. अंकुश मात्र लाजवाब कामगिरी करताना 63 धावा धावफलकावरती आल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदला टीम सानवी 11 वडवळ संघाच्या. आता मात्र जय मल्हार वाशिवली संघाला नेक्स्ट इनिंग मध्ये 4 षटकामध्ये पूर्ण करायच्या 64 धावा. शैलेश सावंत उर्फ मामा यांच्याकडनं अंकुश साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या मराठे साहेबांकडनं आलंय. टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक यावेळेस इथे रोख जमा झाले आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते सन्माननीय अक्षयजी सप्पाळ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येणं अपेक्षित आहे. 1500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक इथे जमा झालंय. पण या मॅच मध्ये ट्विस्ट आहे, या मॅच मध्ये मजा आहे, कारण वाशिवली संघाने देखील तालुका वाईज ओपन संघाला धूळ चाकली आहे. तसंच वडवळ संघाने देखील अंकिजी साखरे यांच्या नाईट रचनेमध्ये टीम व्हीपीपी वहाळ संघाला त्याच मैदानावरती धूळ चाकण्यामध्ये यश आलं. फायनलच्या सामन्यामध्ये वडवळ संघानं मात्र बाजी मारली होती. असा वडवळचा ग्रामीण संघ आता मात्र सावरळीच्या क्रीडा नगरीमध्ये येऊन माजी आमदार चषकामध्ये चांगला खेळ करतोय. पहिल्या इनिंग मध्ये 63 धावा आपण पाहिल्यात, पण नंतरच्या इनिंग मध्ये 64 धावांची कामगिरी वाशिवली संघाच्या माध्यमातून कशी होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रवीणजी धुगाडे सरांना. पण त्याआधी आपण संधी देऊया DJ माऊली यांना.
खुश होंगे। त्याचबरोबर सन्माननीय खालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक दिनेशजी भराट साहेब यांचे इथं आगमन झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। त्या त्रिवेंद्र पाटील यांना विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं। देखिए सानवी वड़वड़ के फ्रेंचाइजी जो है, सुजीत शिंदे काफी खुश होंगे अपने सेनापति के ऊपर। अंकुश साळके, क्या शानदार पारी खेले इस बल्लेबाज ने। 19 गेंदे और 58 रनों की एक शानदार पारी लसित मलिंगा जैसे गेंदबाज के ऊपर। अक्षय सपकाल, इनकी तरफ से भी 500 का इनाम आ चुका है। टोटल 2000 का इनाम उनके 50 पर उन्होंने पा लिया है। वर्ल्ड के जो कमेंटेटर्स थे उनकी कमेंट्री में मैदान में जाके सुन रहा था। तांडेल, हाँ टॉवर, ऊपर के टॉवर। तो गेंदबाज अजय महाराजगे, बाएं हाथ के एक तेज तर्रार गेंदबाज, वाशिवली के लिए रनों का पहाड़ है। लेकिन लोग ये कहते हैं, मैं ये कहता हूं, और कई ऐसे कहने वाले आपको मिलेंगे कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। वो हार ना हो इसलिए वाशिवली के इन रण बाकुनों को भी लड़ना पड़ेगा। हमारे तुषार धुमाल हमेशा कहते हैं, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी है अब हमारी बारी। लाइट्समैन तांडेल, तो आगे का मैच उसका टॉस होना भी जरूरी है। काटरंग बनाम असरोडी, तो दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। हर्षद पेंडारी और नरेश ठोमरे। तांडेल देखिए थोड़े से गुस्से में नजर आ रहे हैं, थोड़ा शांत रहिए। शांति से सब कुछ होता है, अशांति से कुछ नहीं होगा, महज होगा बवाल। भाई संतोष बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गावागावात साजरी केली, महाराष्ट्राच्या घराघरात साजरी केली। निष्ठावान मावळ्यांच्या साथीनं जरी स्वराज्य निर्माण केलं, आधी लगीन कोंडाण्याचा मग माझ्या रायबाचा असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता, महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, असं बाजी सारखे वीर ज्यांच्याकडे होते। आणि नेव्ही, भारताच्या नेव्हीचे गॉडफादर म्हणून ज्यांना म्हटलं जातं, पहिली समुद्री सेना जर कोणी अस्तित्वात आणले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज। आज तुमच्या 7-12ला जो भाव मिळतोय, 7-12 ही जमीन वाटपाची पद्धत जर पहिली कोणी आणली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज। देखिए मेरा एक उसूल है, कुछ लोग माहौल देख के आते हैं, मैं माहौल बनाने में विश्वास रखता हूं। पार्षद यहां पे बैठे हुए हैं खालापुर नगर पंचायत के। दिनेश फराट और हमारे अजीज दोस्त सूरज मेहतर यहाँ पे आ चुके हैं, उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। संतोष भाई बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 में। पानी लेकर जाइए ग्राउंड पे। देखिए ये जो गैप है ना 5-6 मिनट का लाइट्स के कारण, ये गैप किसी एक टीम का इतना फायदा करेगा कि मैच एक तरफा भी हो सकता है, जो कांटे की टक्कर की हम उम्मीद कर रहे हैं। क्योंकि ऐसे जब गैप्स आते हैं ना बीच बीच में,
तो बहुत कुछ हो जाता है मुकाबले में। अंकुश साळके ने क्या शानदार पारी खेली, क्या कहेंगे उस पारी के बारे में। एक लाजवाब पहला अर्धशतक इस प्रतियोगिता का उनके बल्ले से देखने का हमें मौका मिला। 58 रनों की पारी और 4 ओवर में रन बनाने हैं टीम वाशिवली को 64-16 के औसत से। और हमारे जो साथी कमेंटेटर थे वड़वड़ के सिद्धेश सपकाल, उनकी भी मैं ज़रूर तारीफ करना चाहूँगा। यंग जनरेशन के बेहतरीन कमेंटेटर मयूरेश कदम सर और तुषार धुमाल सर, समीर सोमणे सर, इनसे आप ज़रूर संपर्क बनाए रखें ताकि और ज़्यादा आपकी प्रोग्रेस होगी। तो टॉस होना ज़रूरी है। मैं बार बार ये गुजारिश कर रहा हूँ आसरोटी के कप्तान और काटरंग के कप्तान को। तो दरगे ब्रदर्स में से एक कप्तान बन के आ चुके हैं। तो प्रशांत कवड़े कप्तान की भूमिका निभाएंगे और मैं बुलाना चाहूँगा असरोटी के कप्तान को। और 500 का इनाम है हमारे नगर पंचायत के पार्षद खालापुर दिनेश फराड, इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 500, लगातार 3 चौवे, लगातार 3 छक्कों के लिए 500। तो असरोटी के भी कप्तान यहाँ पे आ चुके हैं। मैं दिनेश फराड साहब से गुजारिश करना चाहूंगा कि उनके शुभातो टॉस किया जाए। चलिए, दोनों कप्तान आ चुके हैं, प्रशांत कवड़े और ठोमरे। अजिंक्य दरगे इस मैच की कप्तानी करेंगे। दरगे ब्रदर्स में से एक 7 विलास होटल के मालिक। सीपीएल में इन्होंने एक बहुत ही अजीबोगरीब इनाम रखा था, फूड कूपन अलाउड किया था इन्होंने 500 रुपए का, जो एक इंसान आसानी के साथ खाना खा सके। तो असरोडी ने टॉस जीता है। चलिए, ऑर्गेनाइजर्स से मैं गुजारिश करना चाहूंगा जो टेक्निकल मिस्टेक लाइट्स के दौरान हो चुकी है उसे ठीक करे। सीधे चौगले, देखिए तांडेल पूरी मेहनत कर रहे हैं। तांडेल की भी तारीफ करनी होगी। हमेशा मंडप डेकोरेटर्स जब भी होता है सौरोड़ी क्रिकेट मैच में, तांडेल का ही जिक्र होता है और उनको ही काम दिया जाता है क्योंकि प्रोफेशनलिज्म है इनके काम में। परफेक्ट।
तो एनसीपी की इस प्रतियोगिता को संतोष भाई बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 के लिए शुभकामनाएं आ चुकी है। विद्यमान सरपंच और राष्ट्रवादी जिला युवक कांग्रेस के अध्यक्ष अंकित जी साखरे इनके निकट में उनसे कंधे से कंधा मिलाकर काम करने वाले राष्ट्रवादी के युवा कार्यकर्ता सौरभ चौधरी इनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है। आराध्य गृह उद्योग इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी हैं। साई पैलेस होटल के मालिक अजिंक्य साखरे इनकी तरफ से भी इस भाई संतोष भाई बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 के लिए शुभकामनाएं आ चुकी हैं। सन्माननीय आर देशमुख साहेब यांचं मनापासून या व्यासपीठावर स्वागत। भाई संतोष बैलमारे पुरस्कृत माजी आमदार चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनातून आपसूक येतं जय, कारण ज्या राजांनी इतिहास घडवला असं म्हणतात की छत्रपती शिवाजी नसते तर काय झालं असतं। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती। सिद्धेश चौगुले साहेब जरा या तांत्रिक अडचणी आल्यात त्यांकडे लक्ष द्या। अंकितजी तांबडे, सिद्धेश चौगुले, गौरव घोसाळकर आणि पूर्ण अवनेश 11 आला। देखिए मैदान पे जो थोड़ा सा अंधेरा छाया हुआ था रोशनी में तब्दील हो चुका है, लेकिन वाशिवली के कौन से ऐसे बल्लेबाज होंगे जो अपनी टीम को जीत की रोशनी का रास्ता दिखा पाएंगे। 24 गेंदें 64 रनों की जरूरत, 16 की औसत से रनों को बनाना होगा। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। हमेशा मैं कहता हूं क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होती। और आर देशमुख साहब यहां पर सीनियर बैठे हुए, उन्होंने कहा कि नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए, हारी भी बाजी जीतना आपको आना चाहिए, क्योंकि हारी भी बाजी जीतने वाले को ही बाजीगर माना जाता है। यह बाजी अभी क्लाइमेक्स में है, ये किसके पलड़े में जाएगी। क्या अंकुश साळके ने जो 58 रनों की पारी खेली है 19 गेंदों में, क्या उस पारी के ऊपर एक पारी आएगी या फिर मैच विनिंग 35-40 रनों की एक पारी आएगी। वाशिवली के जो 2 रणमांकुर यहाँ पे जीवन शिंदे और पंकज शिंदे। जीवन शिंदे एक बेहतरीन ऑलराउंडर। और यह पहला ही विकेट अजय मराजगी ने हासिल किया। अजय मराजगी ने वादा किया है अंकुश से कि मैं आपकी पारी को जाया नहीं होने दूंगा। अंकुश साळके ने कैच लपका और जीवन शिंदे के पारी का बहुत बड़ी मछली, गोल्डन फिश, गोल्डन विकेट जाल में आती हुई टीम वड़वड़ के गेंदबाज अजय मराजगी के खाते में।
देखिए खोपोली नगर पंचायत पार्षद दिनेश बराड़ साहब ने इनाम लगाया है। खालापुर नगर पंचायत के पार्षद दिनेश जी बराड़ साहब ने इनाम लगाया है 500 रुपए विकेट हैट्रिक के लिए भी। पहला दौर तो गेंदबाज ने जीता है, एक कड़ी तो हासिल की है। लेकिन पूरे 500 जीतने के लिए सौरभ साळुंके अजय महाराज के लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंदबाजी हो रही है, रन आउट का खतरा था लेकिन एक रन जरूर मिला। 16 के औसत से देखिए रन बनाने हैं, इसीलिए हर ओवर में प्रहार करने जरूरी है। दिनेश बराड़ खालापुर पंचायत के पार्षद नगर पंचायत के यहाँ पर बैठे हुए इनाम उन्होंने लगाया है। संतोष भाई बैल मारे पुरस्कृत। यह क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, क्या रफ्तार है अजय महाराज के इस ओवर में। वाशिवली के लिए ये दीवार मानो चीन की दीवार मुझे नजर आ रही है। इनके ऊपर प्रहार करने का मौका ही नहीं मिल रहा है वाशिवली के बल्लेबाजों को। चलिए ओवर समाप्ति का इशारा किया है सूरज पांडे ने। सूरज पांडे और बाला सालुंके अंपायर्स की भूमिका में नजर आ रहे हैं। अंकित जी तांबड़े, काफी तीनों अंपायर काफी अच्छी अंपायरिंग कर रहे हैं। एक प्रेशर बनाने की कोशिश की गई थी, गेंद कंधे पे लगी थी, ऊपर उठी तो अजय महाराज ने सोचा कि शायद अंपायर कंफ्यूज होंगे, लेकिन अंपायर क्रिकेट के भी मास्टर और फुटबॉल प्लेयर है, वो जानते हैं ऐसी चालाकियां उन्हें फुटबॉल में डिफेंडर की भूमिका में ये खेलते हैं। यानी कि अपोजिशंस टीम का अगर आक्रमण हो तो उस आक्रमण का गोल पोस्ट तक ना पहुंचने देना, ये काम करते हैं वो। हाँ, सीपीएल में बॉल आउट में जिन्होंने एक ही जो स्टंप एक ही हिट हुआ था बॉल आउट के दौरान, और संजय सोलंकी को फाइनल खेलने का मौका मिला था इस गेंदबाज की वजह से। वैभव साळगे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। राइट आर्म ओवर द विकेट। स्ट्राइकर एंड पे पंकज शिंदे, इनमें वो दम है जो रनों को पूरा कर सकते हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा और इस एक रन के साथ सानवी 11 वडवल के खिलाफ वाशिवली खेल रही है 3 पे। बहुत ही बढ़िया ओवर किया था अजय महाराज के ने। हमारे अजीज दोस्त सूरज मेहता यहाँ पे आ चुके हैं, उनका भी मैं भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 में तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। ये गेंद और अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर, 17 गेंदे और
60 रनों की जरूरत। देखिए जो गैप जो हुआ था, मैंने पहले ही कहा था, जो गैप हुआ था वो गैप किसी एक टीम को बहुत बड़ा फायदा पहुंचा सकता है। ये देखिए, और वो फायदा पहुंचता हुआ नजर आ रहा है टीम गढ़वड़ के लिए। ये विकेट नंबर दूसरा आउट होने वाले खिलाड़ी थे सौरभ साळुंके, डीजे। देखिए आने वाले 21 तारीख को यानी कि सोमवार की रात को तमाम दर्शकों को नाश्ता खिलाया जाएगा सुमित भेसरे, सुमित बैलमारे और त्रिवेंद्र पाटिल, इन तीनों की तरफ से पूरे क्राउड को। हाँ, और 21 तारीख को तहसील वाइज हाफ है, यानी कि भीड़ उमड़ेगी भीड़। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है वड़वड़ के गेंदबाजों द्वारा। और ये देखिए, आपका अगर लक नहीं चल रहा है ना, इतना बढ़िया स्ट्रोक था लेकिन गेंदबाज को इलेक्ट्रिकल वायर ने बचाया। यकीनन ये 6 हो सकते थे, ताकतवर स्ट्रोक था बल्लेबाज अक्षय झिंगे का। हाँ, निश्चित तौर पर स्क्रीन के ऊपर से या फिर वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये 6 चला जाता। दुर्भाग्य टीम वाशिवली का और दुर्भाग्य बल्लेबाज अक्षय झिंगे का। लेकिन स्ट्राइकर इन पे इस वक्त पंकज शिंदे, बड़ा नाम, ऊंचा खिलाड़ी। दो रन और 62 रन बनाने थे 18 गेंदों में। उस वजह से जो 16 की औसत थी एकदम 20 के करीब जा पहुंची है। ये अच्छी गेंद थी, स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी, छोटी गेंद डाली गेंदबाज वैभव चाड़के ने, और इस छोटी गेंद की वजह से जो डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पर 64 का पीछा करते हुए 6 रन। फिर से एक बार लगातार दूसरी डॉट गेंद, टोटल बन चुका है 64 का पीछा करते हुए 6 रन, 12 गेंदे, अब 58 रनों की जरूरत। लक्ष्य बहुत कठिन है टीम वाशिवली के लिए। मैंने पहले ही कहा था यह मैच एक तो इतना कांटे का होगा, वरना पूरी तरह से वन साइडेड, और वैसा ही होता हुआ नजर आ रहा है। टीम वाशिवली की तरफ से कोई भी एक्शन पे रिएक्शन नहीं हो रहा है। पंकज शिंदे रुके तो जरूर है, लेकिन उनके द्वारा एक्शन का होना अब जरूरी है। गेंदबाज जो एक्शन करेगा उसके ऊपर उनका रिएक्ट होना जरूरी है, कनेक्टिविटी जरूरी है, पावर जनरेट करनी होगी उन्हें 6-4 के लिए, तब जाके इन रनों को पूरा कर सकते हैं। 12 गेंदे 58। क्रिकेट में ऐसा कहा जाता है कि एक ओवर में 42 रबर बॉल में मैंने बनते हुए देखे हैं। देखिए किरण पवार के बिग फैन यहाँ पे बैठे हुए हैं। रोहिदास तांबड़े, और ये देखिए अब बहुत ही बढ़िया खेला पंकज शिंदे, ऑन फायर। यही तो मैं चाहता हूँ, ऐसे ही छक्के आने चाहिए 2-4 और, तब जाके कहानी में होगा ट्विस्ट।
संतोष भाई बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022। ये दूसरा क्या हो सकता है, और ये लगातार दूसरा। अब आएगा मजा, क्योंकि 58 में से 12 कम हो चुके हैं, 12 में से 2 गेंदें कम हो चुकी है, 10 गेंदें, अब 46 रनों की जरूरत। हाँ देखिए पार्षद साहब, इनकी तरफ से 500 का इनाम है। खालापुर नगर पंचायत दिनेश जी साहब की तरफ से 500 का इनाम है, लगातार 3 छक्कों के लिए। देखिए आखिरी ओवर में 30 रन खर्च किए थे लसित मलिंगा प्रवीण शिंदे ने, और वही 30 रन महंगे साबित हो रहे हैं इस वक्त टीम वाशिवली को। लेकिन ये जो ओवर है ना, इस ओवर में सूद समेत वसूला जा सकता है। भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 संतोष भाई बैलमारे पुरस्कृत डे नाइट की ये क्रिकेट टूर्नामेंट। और ये गेंद गैप में, और ये 4 रन, 16 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। पंकज शिंदे, जो रिएक्शन मैंने उनके द्वारा देखनी चाहिए थी, वो रिएक्शन नजर आ रही है। भाई रन स्कोर कार्ड के ऊपर 9 गेंदें बची हुई है, 42 रनों की जरूरत है 9 गेंदों में। देखिए एक नया पैंतरा अब आजमाया जा चुका है, विकेट कीपर को चेंज किया जा रहा है। ये पैंतरे होते हैं टेनिस बॉल क्रिकेट में, ये टोटके होते हैं, कभी कभी गेंदबाज को अगर मार पड़ती है। सिद्धेश चौगुले जरा स्टेजशी संपर्क साधा, सिद्धेश चौगुले। और ये एक और नंबर 6, बहुत ही मजेदार खिलाड़ी पंकज शिंदे एक ऐसी लड़ाई लड़ रहे हैं। ये लड़ाई अगर ये जीतेंगे ना, तो इतिहास बनेगा इस प्रतियोगिता में। भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 संतोष भाई बैलमारे ने जिस तरह अपने काम की वजह से, अपनी कार्य क्षमता की वजह से सौरुड़ी राजनीति में एक नया इतिहास रचा है, उसी तरह उनकी ही टूर्नामेंट में अगर पंकज शिंदे इस मैच को जितवाते हैं तो इतिहास बनेगा। एक और नंबर 6। देखिए शुरुआती 2 ओवर में अगर 12-15 रन आते ना, 15-20, तो और ज्यादा मजा आता, क्योंकि आखिरी ओवर में है ना, यहाँ पे 30 भी गए 30, तो आखिरी ओवर में 28 रहेंगे, और 28 मतलब गेंदबाज को 2 ही गेंदें अच्छी करनी है। सात गेंदों में 30 रन, 34 स्कोर कार्ड के ऊपर, 7 गेंदें 30 रन। गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव दबाव और दबाव, लेकिन दिल खुश कर दिया इस वाशिवली के बंदे पंकज शिंदे ने। देखिए मोटू पतलू, अगर आपने कार्टून देखी होगी, उनमें से एक मोटू भी खुश है। और ये डॉट गेंद, 6 गेंदें, अब 30 रनों की जरूरत। देखिए हमारे मोटू शुभम वालेकर, मोटू पतलू की जोड़ी। लेकिन मैच में पंकज शिंदे ने मजा लाया। आखिरी गेंद डॉट जाने के कारण देखिए 5 छक्के चाहिए इस ओवर में, मैच तभी जीता जा सकता है। 6 गेंदें 30 रन। ये देखिए, ये
खराब क्रिकेट हुआ है इस डॉट गेंद के कारण। अब गेंदबाज को महज एक ही अच्छी गेंद डालनी है और पंकज शिंदे जैसे खिलाड़ी को 5 की 5 गेंदें बाउंड्री के बाहर मारनी है। डीजे जिस तरह अंकुश चाणके ने पहले सत्र में आखिरी ओवर में 30 रन हासिल किए थे, उसी तरह अब पंकज शिंदे की बारी है रिएक्ट होने की। 5 गेंदें 5 छक्के, 30 रनों की जरूरत। और ये एक आ चुका है, उनमें से एक आ चुका है। 4 गेंदें 4 छक्कों की जरूरत। इतिहास बनाएंगे क्या पंकज? क्या अनहोनी को होनी करेंगे? देखिए वाशिंगटन के खिलाड़ी दौड़ कर आए थे गेंद को ढूंढने के लिए। वो जानते हैं नई गेंद पे मिस टाइमिंग भी हो सकता है। क्या मैच हो रहा है मजेदार। 4 गेंदें 4 छक्कों की जरूरत। वन मैन आर्मी पंकज शिंदे। इतिहास के पन्नों पर इस प्रतियोगिता के इनका नाम लिखा जाएगा। इस मैच को अगर वो निकालते हैं तो टीम वाशिवली के लिए। लगातार दूसरा। 3 गेंदें 3 छक्कों की जरूरत। देखिए पूरी वड़वल टीम को अब इकट्ठा होना पड़ रहा है। हाँ, पार्षद साहब की तरफ से भी लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम है। दिनेश सर की तरफ से खालापुर नगर पंचायत के पार्षद यहाँ पे बैठे हुए। गेंदबाज के ऊपर दबाव। 3 गेंदें 3 छक्कों की जरूरत। वड़वल के खेमे में जो खुशी का माहौल था ना, वो अब सन्नाटे में तब्दील हो चुका है। इस पंकज नाम के सुनामी ने, पंकज नाम के जलजले ने, पंकज नाम के तूफान ने देखिए एक ही गेंद अच्छी डालनी थी और ये पंकज शिंदे की ही पारी का खात्मा हुआ। अंकुश चाणके ने अंतिम क्षणों में चालाकी दिखाई और वड़वल टीम जो है वो यहाँ पे लग रहा है कि आगे जा सकती है। इस दौर में तारीफ करनी होगी इस खिलाड़ी की। जरा जोरदार तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए, इस खिलाड़ी के जुझारूपन के लिए। 11 गेंदें और 12। गेंदबाज ने राहत की सांस ली होगी क्योंकि गेंदबाज को पता है उन्हें स्टंप पे गेंदें करनी है। एक गेंद अब 16 रन की जरूरत। मैच अब बिल्कुल वन साइडेड, लेकिन पंकज नाम की सुनामी जलजला तूफान क्रीज पे मौजूद था ना तो मजा आ रहा था भाई। संतोष बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 के इतिहास के पन्नों पर वो पारी लिखी जाती अगर उस मैच को जीत के वो बाहर आते तो।
देखिए थोड़ी सी गड़बड़ की, गेंदबाजी कमजोर नजर आ रही है, लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच, नो डाउट अबाउट दैट, 2000 का इनाम पाने वाले अंकुश साळगे। तो मैं दशरथ पाटिल को इस मंच पे बुलाना चाहूंगा। काटरंग टीम जिस जर्सी में खेल रही है आज की प्रतियोगिता में, वो दशरथ पाटिल ने स्पॉन्सर की है उन्हें। तो दशरथ पाटिल साहब से मैं ज़रूर गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। दरगे ब्रदर्स किस तरह से आज खेलेंगे, प्रशांत